नाशकात सीसीटीव्हीचं जाळं घट्ट करण्यासाठी मुंबईतून मदत। जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणानं 50 लाखांच्या CSR निधीला मंजुरी दिली। लवकरच सीसीटीव्ही बसवण्याचं काम हाती घेणार। साताऱ्यात कराड उत्तरमधील 33 पुनर्वसित गावांच्या सरपंच उपसरपंच गावातील प्रमुख ग्रामस्थांची बैठक। यावेळी काही गावांच्या विकासासंदर्भात चर्चा, आराखडा तयार करून कामं मार्गी लावण्याच्या सूचना। सोलापुरात महाविद्यालयीन विद्यार्थिनीनं साकारलं विठुरायाचं अप्रतिम चित्र। प्राची खेवलेच्या कलाकारीनं सर्वांना भुरळ। दरम्यान मंदिर समितीकडून प्राचीचा सत्कार। अमरावतीत शासकीय तूर खरेदीसाठी नोंदणी, मात्र अद्याप खरेदीचा आदेश नाही। नाईलाजानं शेतकऱ्यांवर खासगी बाजारात तूर विकण्याची वेळ। यामुळे शेतकऱ्यांचं प्रति क्विंटल 500 रुपयांचं नुकसान। तत्काळ शासकीय तूर खरेदी सुरू करण्याची मागणी। जळगावच्या अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक। रब्बी हंगामातील पिकं बाजारात येऊन लागल्यानं वाहनांच्या रांगा। एका दिवसात 10,400 क्विंटल धान तर 7,100 क्विंटल हरभरा बाजारात दाखल। केरळच्या धर्तीवर रत्नागिरीतही हाऊसबोट सुरू। जिल्हा परिषदचा सिंधुरत्न समृद्धी योजनेतून पर्यटन वाढीसाठी उपक्रम। महिला बचत गटांसाठी 5 बोटी घेतल्या। पालकमंत्री उदय सामंतांच्या हस्ते राई बंदर इथे पार पडला पहिल्या बोटीचा लोकार्पण सोहळा।